नागपंचमीची लढाई या ठिकाणी उल्लेख केला, सत्यजित देशमुखांनी केला. 2002 ला मी चुकत नसेल तर न्यायालयाने अंतरिम आदेश सांगितलं नागपंचमी होऊ शकत नाही, कारण बरोबर केल्यावर याच्यावर जात नाही. प्राणी मात्रावर आणि निसर्गावर प्रेम करणारी या जगातली कुठली संस्कृती असेल तर ती हिंदू संस्कृती आहे. तो मराठी माणूस आहे, तो आपला महाराष्ट्र आहे. आणि त्या मुलांची तडजोड करण्याचं कारणच नाही. पण हजारो वर्षाची आमची परंपरा 2002 ला कुठल्याही कारणाने खंडित झाली. आणि ज्या परंपरेचा उल्लेख नाथ लीलामृत मध्ये आहे, करवीर महात्म्यामध्ये आहे, समर्थ रामदासांच्या श्लोकामध्ये आहे, महाराष्ट्र शासनाच्या 1969 च्या गॅझेट मध्ये आहे आणि बालभारतीच्या धड्यामध्ये पण आहे. पण ती नागपंचमी बंद झाली. शल्य आमच्या मनात होतं आणि सत्यजित देशमुख या ठिकाणी देशाचे गृहमंत्री यांच्याशी तुम्ही संपर्क केला. भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेतृत्वाने आम्ही पहिल्यांची विनंती केली. सभागृहामध्ये त्यावेळेला आम्हाला सत्यजितजी भेटले, म्हणाले आता रस्ता कसा निघेल. मी म्हटलं गोरक्षनाथ महाराज आहेत, रस्ता निघेल, आम्हाला लागू. उपेंद्र यादवांशी संपर्क, मुख्यमंत्र्यांची बैठक, आमचे ते राव त्यांच्याशी संपर्क, पुन्हा एकदा मला संपर्क, यांना दिल्लीला धाडलं. आणि या ठिकाणी पहिल्यांदा आध्यात्मिक, धार्मिक आणि शैक्षणिक प्रबोधनासाठी 27 जुलै 2025 ला त्याची परवानगी मिळाली. नागपंचमी आपण साजरी केली. मित्रांनो, गणेशोत्सवाचा उल्लेख केला आहे. हे आमचे बंधू बसले, देशोघडीला लागण्याची आमच्या मूर्तिकारांची कारवाई करण्याची परिस्थिती. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश होता, मूर्त्या बनवू नका, डिस्प्ले करू नका, विकू नका. हे पाप काँग्रेसचं. त्या काळामध्ये एमपीसीबी सीबीसीबीच्या गाईडलाईन, खरं तर आज मी तो सगळा विषय मांडत नाही, पण एकच मुद्दा मांडतो. ही बंदी आली त्यामध्ये असलेला न्यायालयासमोरचा दावा जो होता तो एका समाज संस्थेने केला होता. तो नदी प्रदूषित होते कशामुळे, गंगा घाटामध्ये असलेल्या आमच्या अंतर्क्रिया ज्या होतात त्याच्यामुळे गणपतीचा विषय नव्हता. तो विषय सुद्धा अयोग्य सुद्धा, पण त्याच्यावर भाष्य करत नाही. काँग्रेसच्या सरकारने गंगा घाटच्या त्या प्रकरणातल्या दाव्यामधल्या गोष्टीला प्रतिज्ञापत्र लिहिताना सांगितलं, होय आमच्याकडे गणपती सुद्धा होतो. अरे बाबा, गणपतीचा विषयच नव्हता. तुम्ही गणपती तिथे घालायचा विषय काय होता? न्यायालयाचे आदेश आले आणि मग दरेक मार्गला आमच्या सगळ्या मित्रांनी लढा दिला. त्यावेळेला मी म्हटलं खातं माझ्याकडे नाही आहे, पण माझ्या आयटी विभागाअंतर्गत विज्ञान आयोग जरूर आहे. त्या विज्ञान आयोगाच्या माध्यमातून मी प्रयत्न करतो. विज्ञान आयोगाचे अध्यक्ष अनिल काकोडकर समितीसमोर विषय मांडला, त्यांनी अभ्यास केला, त्याच्यावरची माहिती घेतली, सर्वे रिपोर्ट दिला, अंतिम रिपोर्ट आला, न्यायालयासमोर मांडला आणि न्यायालय जे देऊच शकणार नाही म्हटलं, त्या गणेशोत्सवाच्या मूर्ती बनवणं, विकणं आणि विसर्जित करणं सगळ्यांना परमिशन मिळाल्या. आणि म्हणून म्हटलं की कथित पेपरच मला नाही मिळाले आणि माझं सौभाग्य असतं. पण मनामध्ये ज्या वेळेला शंका येते, या वेळेला येते की अशाच सगळ्या घटनांबाबतीत ही लोक आडवी काय करतात. गणेशोत्सवाला आडवी येतात, नवरात्रीच्या मूर्त्यांना आडवी येतात, दांडियाला वेळ किती असणं पाहिजे याच्या आडवी येतात, नागपंचमीला आडवी येतात. याच घटनाक्रमामध्ये न्यायालयासमोर जाऊन अन्य पद्धतीने लोक आडवी येतात. आणि मंडळी कोण आहे? ही सर्व मंडळी, त्याचा धोका तुम्ही लक्षात ठेवला पाहिजे. या सर्व मंडळींच्या मागे आपल्या प्रथा, परंपरा, व्यवस्था, धार्मिक अधिष्ठान आणि आपल्या विश्वास असलेल्या आंतरिक मनशांतीच्या विषयामध्ये
आणि आडव्या लोकांच्या मागे शहरी नक्षलवादी, हे शहरी नक्षलवादी आणि त्यांचे चेहरे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे आहेत. कधी काँग्रेसच्या रूपाने, आजकाल माटा सेनेच्या रूपाने. अरे उद्धवजींना आमचा सवाल आहे, तुम्ही वेगळी हिंदुत्वाची गोष्ट करताय, मला तर आजपर्यंत मला कोणाच्या परिवारात बोलायचं नाही, सगळ्यांचा सन्मान करून सांगतोय, आम्हाला आजपर्यंत तुमच्या घरातल्या कुठल्याही भगिनी आणि आमच्या बहिणी वटपौर्णिमेची पूजा करताना कधीच दिसणार नाही. कुठला हिंदुत्व ठाकरे उद्धवजी तुम्ही आम्हाला सांगताय? तुम्ही हिंदुत्वाच्या गोष्टी मांडताय, पवार साहेब तुम्ही सुद्धा शेतकऱ्यांच्या गोष्टी मांडताय. मला तर कुठल्या बैलपोळ्याची पूजा करताना कधी पवार साहेब उद्धवजी दिसले नाही. आम्हाला या ठिकाणी प्रश्न उपस्थित करायचा आहे. तुमच्या माझ्या घरात श्रावणात हरतालिका होते, पण या ठाकरे पवार परिवाराच्या कोणी हरतालिकेचा उपवास करताना आम्हाला दिसला नाही. या बंबन भोलेनाथाचं नाव घेऊन आम्ही आमची शांती अनुभवत असतो. त्या महाशिवरात्री शंकर मंदिरात जाताना आम्हाला कधी ठाकरे आणि पवार परिवार दिसणार नाही. मला एक प्रश्न उपस्थित करायचा आहे, नागपंचमीला नागाची पूजा करताना कधी ठाकरे आणि पवार परिवार आम्हाला दिसलं नाही. तिथं सोडाच या मुंबईत राहून त्या चैत्यभूमीवर संविधान कर्त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अभिवादन करून नतमस्तक व्हायला मुख्यमंत्री असताना एकदाच उद्धवजी सोडून ना त्यापूर्वी ना त्या आधी कधीच गेले नाही. ही मंडळी वेगळी आहे, ज्यांना महाराष्ट्रातल्या भूमीतल्या मातीतल्या सण उत्सव परंपरा महानुभाव महाव्यक्ती यांच्याशी काही घेणं नाही. यांना केवळ राजकारण आणि या आपल्या असलेल्या परंपरा आणि महाराष्ट्र धर्म यामध्ये यांची कधीच सहभाग नाही. आणि म्हणून माझा सन्मान जर तुम्ही केला असला तर धोका जो आहे तो या शहरी नक्षलवाद्यांचा आणि वेगळी महाराष्ट्रावर प्रेम दाखवणाऱ्या या पवार आणि ठाकरेंच्या राजकारणाचा आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून त्यांचं उत्तर एकच आहे, त्याचा उल्लेख आमच्या सदाभाऊंनी केला. जर त्यांना निवडणुकीची भाषा कळत असेल, आमच्यासारख्या निवडणुकीचा विषय नाही, अस्मितेचा आणि श्रद्धेचा विषय आहे, त्यांनाच निवडणुकीची भाषा कळत असेल तर येणाऱ्या जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा त्यांना पाणी पडल्याशिवाय खाऊ नका. मला या ठिकाणी बोलवलं, माझा सन्मान केला, माझा 4 शब्द ऐकून घेतले.